अय, काय अनिकेत कधी आलास? काय म्हणतो भाऊ मग? कधी आलास? मी कुठं जायचंय, मी इथंच आहे. नोकरी लागल्यापासून काय मित्रांची गाठ भेट काय घेत नाही, काय नाही काय नाही. आता काय करतो, नोकरी करावं लागते, गाठ भेट घेऊन कुठं असंही करतो. तुझं बाकी व्यवस्थित दिसतंय, ट्रॅक्टर बिक्टर हा, आता काय लोकांच्या ट्रॅक्टरवर लोकांच्या. आपला नाही. तुझा नाही होय? हा. तुला सांगत होतं त्यावेळेस जरा पुरी बघायचं कमी कर. अजून पण तिचं का? अरे पोरी तर बघितल्या पाहिजेत. म्हणूनच असं आहे, आज दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर काम करावं लागतंय. माझ्यावर शिकला असता, नोकरी लागला असता, बघ बरं, ₹1,00,000 महिना आहे, आपल्याला अरे तुझी टेन्शन नाही. इतकी बुद्धी नव्हती ना मला. कोणाची इतकी? तुझ्या इतकी शाळेत हुशार नव्हतं ना. हा, त्याच्यामुळेच बुद्धी नव्हती. मग आता तुझी- काय तुझी करावं लागतंय हे. हा, तुझी बुद्धी गेली ती पोरींच्या माती खायला. नाही रे, तसं नव्हतं. शाळेत देत होत लक्ष, पण नव्हतं एवढं चालत डोकं माझं. काय लाका तू, काय आता तुला सांगूनच उपयोग नाही रे. जाऊ दे आता काय, तू मोठा माणूस झाला आता. अरे मोठा नाही, अजून जमिनीवरच आहे मी. पाय जमिनी दिसतात ना, पाय वर आहेत का? नाही, जमिनीवरच येत. नाही तसं तुझा चांगला आहे स्वभाव. मग मग काय लग्न बिग्न केलं का नाही? अरे लग्न झालं, आता बायको आज उद्या नोकरीला लागेल माझी. होय, मग म्हणजे शिकलेली भेटली म्हणायचं चांगली. अरे शिकलेली म्हणजे शिकलेलीच बायको भेटती. त्यामुळे तुम्हाला सांगत होतो मी आधी, पण शिका शिका. तुमचं लक्षच नव्हतं रे अभ्यासात. लाव ना एक वहिनीकडे एखादी सेटिंग आपली. सेटिंग? म्हणजे पोरी, एखादी पोरगी असली त्यांची मैत्रीण एखादी काय. लग्न नाही झालं अजून तुझं? नाही ना, अजून खायचं असंच. कशाला करतो आता थोड्यासाठी? जचिन आला हेलपाट्याला झाला कार. जाऊ दे बाबा, तुझ्या नादी लागून माझं ते जायची बुद्धी. मी जातो, माझं काम बिम करतो. तू कर ट्रॅक्टर पुस दुसऱ्याचा. जाऊ दे काय. काव कुठेतरी फिरायला जाऊन आपण, चला ना. अरे काय फिराय करती का सारखी? कधी नेलं सांग बरं? कधी नेलं म्हणजे? जरा काम धंदा बी करीत जा. काय कामधंदा आहे की ताई करायला? आपल्याला काय करायचं काय करायला काम? मग? तू पण करीत जा, अभ्यासाकडे लक्ष देत जा. मग मी शिकते आता, मला काय जरूरत आहे काम करायची? मला शिकायचंय, सवरायचंय, अरे जॉबला मग तेच लागायचंय. सांगितलं, नुसतं फिरण्याकडे लक्ष देऊ नको, अभ्यास बी करीत जा जरा. तर हेच वय असतं मग, जेव्हा शिकतं ना तेव्हाच फिरत असतं. हा, कळलं तेव्हा का? फिरत. एक काम कर, तू मस्त पास झाली ना, नोकरी लागली ना, मग फिरायला नाही तवा नको, मला गॅरंटी नाही माझी पास व्हायची. आता Guarantee चालायचं नाही? फिरायला. हा, अरे इडे काय, गावात इज्जत नको घालू माझी. इज्जतीचं काय मग? त्याच्यामध्ये? आता लग्न झाल्यावर मुलगी नसते शिकत बरं. शिकत नसती काय, डोक्यावर पडली नवरा काय तू? बघावं लागतं, सगळं बघावं लागतं तिला. बघाय बिगाय काय नको, जरा रानाकडे बी जात जा. वहिनी कुठे आहेत? वहिनी, असतं ना मदत. ओ वहिनी. एवढा वेळ काय यायला? काय कर, झोपलं होतं काय मदत? नाही, ती आवरीत होते. काय आवरीत होत्या? जायचंय रानात म्हणून. इतका उशीर? जरा लवकरच जा, रानात जरा कामगार बिमगार आहेत. तुम्हीच इतक्या उशिरा गेल्यानंतर कसं व्हायचं? नाही, जाते की भाऊजी. नुसतं घुळमुळ्यावानी दमादमानी काम करतात ताई. पटापटा येतच नाही त्यांना करता. तिला अभ्यास करावा लागतो, मग घरचं थोडस उरकून मग जाता येईल म्हणलं रानात, नाही का? अहो, मी अभ्यास करून फिरते, बसते, उठते. तुम्ही नुसतं एकच काम त्याला सारखं 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 चालू ठेवत्या, येड्या बाईला सारखं. बरं भाऊजी, जाऊ का? जावा तुम्ही, काम बिम करा. लवकर या घरी, भूक लागते, लवकर जेवण करायचं, स्वयंपाक लवकर हा, येऊन. करून ठेवलाय, दोघं जेवून घ्या. हा, आम्ही दोघं जेवतो, तुम्ही जा. तुम्ही अहो, जेवा का? संध्याकाळचं म्हणते मी, हा, दुपारी खाऊन घेऊ आम्ही. संध्याकाळी लवकर घरी या आणि स्वयंपाक बनवा, मला अभ्यास करायचा लय काम आहे मला. बर. तुम्ही जेवलात ना? नाही, मी दुपारी येईन खाल्लं जेवायला. बर बर, ठीक आहे, चालतंय, जावा मग. आणि जरा लवकर जात जा वहिनी, काम जरा. हा, जाते भाऊजी. काय काम करते, किती दम्मानी करती. काय असतं बरं करू घरात? दे. बघ, धुणं असते, भांडे असतं, घर झाडून घ्यायचं, स्वयंपाक करायचं, आणखीन सगळं बघायचं, रानमणी एवढंसं काम असतं, तरी होत नाही तुमच्या ताईकून, वहिनीकून तुमच्या. शाबास शाबास. तू कधी जाळणी घेतली का हातात? घेतली की? कधी? अशी घेतली ना, अशी टाक. पळे, अभ्यास कर. अशी घेतली ना अशी टाकली. नुसतं जा, चल मी. काय ग, तू एकटीची ती कामाला, तुझी जाऊ नाही येतोय कामाला? नाही आहो, ती काय आहे, आता दीर शिकलाय लय, आता ती नोकरीला येत, आणि मग जाऊ बी शिकती. मग म्हणलं तिला म्हणलं तू कर अभ्यास, मी जाते येते रानात बघून, हाय का नाही? हा, पण तिला पण आणि जायचं ना, तसं काय? नाही येत ती, आपलं तिचं अभ्यास चालू असतो. आता स्वयंपाक पाणी करून आले, तिला म्हणलं जेवून बिवून घे हा, आणि आवर घरचं. हा. काय राहतं, झाडून फिडून तूच राहतं काय तेवढं. टाचीन काम ही सगळं. हा, सगळं मीच करते. हा, आता चाललंय हळूहळू, तिचा अभ्यास होतोय, हा, तर आपली बाकीची कामं होत्यात. हा, हा, ही काय तीच म्हणली संध्याकाळी लवकर या, हा, मग म्हणलं आता इथलं काम आवरीते आणि लवकर जाते. हा, हा.
तुमचं बरं आहे ना? हा माझं बरं आहे. तीच मी काय म्हणलं, कांद्याला बाजार नाहीत काय नाहीत. तीच ना आता सगळं काटून तर झालाय. मग आता ही होता आणलेला तेवढा झालाय, आता म्हणलं बाकीचं हा. आणावं लागेल नाही का? का मला लावलं इथं का गप्पा मारायला लावलं? नाही मामा, त्यांना सांगत होते ना. काय सांगत? काय नाही अहो, हा? असं कुठं असतं का? त्या काम करीत आहेत की मामा, तसं अरे कसं? या घरच्याच पुरीने जर असे गप्पा सुरू केलं का कसे काम व्हायचे? नाही नाही काम करीत आहेत ना, आता नाही, कामाला आता आली म्हणलं इथलं- कामच करीत की ती. काटून झालत, मग आता- म्हणलं ते आणायचं होतं राहिलेलं. काही नाही तर बी अशीच करत होती भिकार बनामसाल आहे ना, असल्या सुना आणल्या ना की अशीच अवस्था असते. तिकडं काम नाही इकडं काम नाही. तिथं रोजांचा तुम्ही कामाला माहित नाही का? हा पण मामा असं काय बोलत होता माणसात. सगळे कांदे कापून झाले पाहिजे. हा काय हा? नाही उद्या पण गाडी भरायची. बरं. मामा सांगितलं असं असं बोलत आहेत का? अरे मग आता ही शाळा शिकली असती, ही नोकरी लागली असती. आता ती लागली पोरगी असती पण अभ्यास करते करते. काम ती पण. थोडस समजून घ्यायचं असतं. आता ती बी अडाणीच आहे म्हणल्या, तिला बी कामधंदा एकटं आहे करणं ना, गरजेचं आहे ना. एकटं आहे ना, ही पोरगी मला पसंतच नव्हती, पण ते हा. आमच्या कार्ट्याला काम नाही. मला तीच पोरगी आवडती ना, ही दळिंद्री आमच्या घरात आली. हम्म. पण तसं आता केल्यावर तसं असतं का कुठं? घ्यावं अरे मग लागतं आता- समजून थोडंफार. ती पोरग नोकरीला आहे, मग आता हा. तिथे पोरीच मग ती बी अभ्यास करते, ती नोकरी लागते. मग हिला एवढं घरातलं आणि रानातलं जमत नाही काय काम करायचं. आताच घरातलं करून आले मामा, आणि मग कांदे काटाय बसलो होतो. आता कांदे काटून झालेत, मग म्हणलं काय करावं. तुझा नवरा कुठे गेला? असते ना बाहेर गेले तर. त्याच्याकडे बघत होतो आले. अहो पण ती कामच करीत होते ना इतक्या वेळ, मग खुशी, तुझा सासरा तर लय बोलून गेला ग. मग फडा तुझा नवरा तरी जीव लावतो का ग? नाही ती चांगलीत आहो. हा. आता कसं आहे, काम तर करावंच लागतात. हा. आता बाईची जाते म्हणले की. आणि ही जाऊबाई तर घरीच असते, मग जाऊबाईकडून बी काम धंदा करून घेत जायचं. आता कसं आहे, जाऊ दे म्हणते, शिक्षण शिकती आपलं जेव्हा तिचं होईन ना तेव्हा करीन की घरचं काम. आणि तुझं बी जाते न दिवस निघून. आता गेलेत बोलून म्हणल्यावरती, आता लावतोय नवरा जीव म्हणल्यावर राहायचं, काम धंदा करायचा चांगला. आता तेच चाललंय. आणि कसं आहे, आता शिक्षण माझं नाही झालं, म्हणून मग ती वाटतं तिने बी शिकावा, चांगलं मोठं व्हावा. काम करून चांगलं करावा, ही करावा. तुला त्यांना बी वाटतच असन. नाही, करीन ती, अजून लहान आहे, शिकती आता. आईला एक कार्ट आहे ना, काम करायची तर बोंबलत फिरायचं पडत यांना निसते ना. मला करायचे ती बारक पोरग तन 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 करतो. ह्याला खाय मी टाकलं असतं. तू टाकला असत. तुझ्या भरावशा उपाशी मारा इकडे. तुझ्या भरावशा उपाशी मारायचे का यांना? गावात गेलतो बापू जोडीदार. गावात काय तुझ्या बापाच गट उठवतो काय? हे काम कोणी करायचे रे? अहो मग अनिकेत होता घरी. तो नोकरीला माहिती ना, त्याने तिकडं नोकरी बघायची का इथं बघायचं? गुरु शेती भानगडी ते तुला करता येईल का नाही नीट नाटक मला ही सांग. पण आता 10 मिनिटं झालते गेलेलो मी. एक तर तिथे आणलंय भिकार भानाने, एक ते काम करीना. तिकडे राहण्यात गेलं तर ते का बाया संग गप्पा मारीत बसते. हा, तुम्हाला नीट नाटक जमनच का नाही? कवर सांगायचं समजून तुम्हाला? सांगत असेल काय. काय सांगत असेल? अरे गाय बाण्या, ती एक तर माझ्या डोक्यातच नव्हती पोरगी आणायची. हा, मला नाही तीच पाहिजे, मला तीच पाहिजे. काय बाय तिला सांग समजून, नाही तर मग फटकीन धरून एका दिवशी. मी सांगतो समजून. हा, आणि नीट झक मारायची, नीट काम करायची. हा. परत सांगितलं नाही म्हणशील. खाल्ली का भाकर फिकर खाल्ली का? नाही जेवण. जेवण पटकन राहणार जा तिकडं. हा जात. तिथे पाणी आण का? हिचं काय मेसेज आलाय? काय दादा, काय चाललं? एकदम हे घे निवांत बघ. पाणी पे. बरी का तब्येत? एकदम निवांत. काय कसं चालू आहे कॉलेज वगैरे? हा, एकदम निवांत चालू आहे बघ. आता पेपर आहे इथं. निवांत? अरे लक्ष देतोय का जरा अभ्यास पाण्याकडे, का नुसतं पोरींसोबत माग पळतो पोरींच्या? आणि ते विषय काय झालाय, त्या दिवशी कॉलेजमध्ये गेलतो, ती एक पोरगी लय बघत होती. तुझ्याकडे काय? तिचाच मेसेज आलाय. गप तोंड पाय तुझं पहिलं. चाललं मुलगी बघते म्हणे माझ्याकडे. आता मग तिचा बरं जाऊ ते सोड. लयच आजकाल मुली तुझ्याकडे बघताय, तुझ्या लग्नाचा विचार करते, जरा लग्न करून देते तुझं. हा ना. लय एक रुपये होईल तुझी बघ. असं आहे मग 2 करते 2 नको, एकच बस झाली. का रे? 2 करू सांगायचं. अगं पट्ट आहे तू चांगला, 2 बस झाल्या तुला. मला 2 आणि करू मग- काय? या दाजी काय म्हणता? काय आलो आता. तू कधी आला? मी आताच आलो. आमच्या घराला उमरा ठेवतो का? नाही आता काय, बहीण आहे म्हणलं यावं लागतंय. बहीण आहे? अरे बहिणी सोबत लग्न केलंय मी, तुझ्या सोबत नाही. ते आहे बर का.
उठसूट इकडे तोंड करतो की निघतो अभ्यासाकडे अहो, बी लक्ष देतो त्याला मुलगी आपण. बघायची कोणाला? त्याला लग्न करायचंय पोरीला बघताय म्हणते त्याच्या कोणाला? तोंडाकडे आजकाल. त्याला लग्न करायचं होय. हम्म. अरे त्याच्या अंडर पॅन्ट 2 जागा फाटलेली घेता ना त्याला आणि लग्न करून द्यायला लागले. नाही हो अहो, तसा तुम्हाला माहितीये का माझा भाऊ लय दिलदार आहे, तो अंडरवेअरच घालत नाही कोणता तो. अंडर पॅन्ट नाही घाले हा. अरे तो काय करायला लागली नक्की सॉरी सॉरी आम्हाला कळलं नाही तुम्हाला. अहो मी याच्याकडून बोलायला पाहिजे ना, माझा भाऊ येतो. काय रे आणि तो त्याच्यापेक्षा 150 आणा त्याला तुला अक्कल आहे लग्न करतोय तोंड घेऊन. आम्ही 150 आणि इथं आहे म्हणून तुम्ही इथं आहे कळलं हा, का? नको- मला नको शिकवू तू. मी शिकले नाही तुम्हाला काय शिकू. हा? अभ्यास करतो का पण? हा मग दाजी करतो ना नक्की नाही का? हो खरंच मुलगी कसं काय बघायची आलता त्याला. पण आज इकडे तू? नाही आलतो ती दीदी म्हणलेली जरा पोरगी बघते म्हणून. पोरगी बघते पोरगी बघते म्हणून आलाय तो, नाही तर नसता आला माहिती का. मुलीचं नाव घेतलं म्हणून पळत पळत आलाय. हा तसा पण ते लाल ताट्याच आहे कुठं पण लाल ताटीतच बसतो देव तसा पण. हा हो, दाजी तुम्ही काय बी बोलताय ज्यादा- खायला दिलं का त्याला खायला दिलं का खायला दिलं का त्याला खायला अहो नुसतं पाणी पाजलंय आताशी. पाणी काय मी काय म्हैस बी सगळे पाणी पाजले. पाजलं म्हणले दाखवलं नाही म्हणते म्हशीला असं पाणी दावत्यात. हा मग हा तुला पाजलंय मी आणून हातात दिलंय. मला बी असं पाणी ठेवलं आणशील नाही जरा समोर. प्यायला. पण दाजीला पण हात आहे की म्हणते घ्या जाऊन हाताने घ्यायचं मला जरा सांग काम तू, करायचं. एका ठोका लावीन घरात 150 आलंय कुठून तो आणि तुझं काय रे हो इकडे काय रे 17 बारात आमच्या घरी हा? अहो, आमचा संसार होऊ द्यायचा की नाही तुला अहो, खरं की मी काय केलं काय ए आमच्या घरी सारखं सारखं तोंड घेऊन येईच नाही तो अहो, असं काय हो दाजी असं का म्हणजे अ, बस बस काय बस बिचार आहे माझा भाऊ. काय विचार आहे हो तू विचार आहे ऐकले मी तुमचं. ऐकलं गेले ना आत म्हणले मला. चल हो ऐकलं मी तुमचं दाजी ते दीदी तुमचं ऐकन आता काय मी किती ऐकायचं. ए तुला नीट सांगतो बरं का आमचा संसार होऊन दे मोकर आमच्या संसारात ढवळढवळ करीत जाऊ नको बरं सारखं चालतंय जेवण करा आता. कोण? तुम्ही लय बोलताय माझ्या भावाला. चला मी जेवण बनवलं. जेवण हा, करून चांग- घे. कोंबडी कापली ना? हा मस्त. चल बकरा अरे, कापला. कोंबडी कापली ना तुला काय लाज वाटते का कोंबडी कापली का म्हणतो नाही ती अरे म्हणते तुझी अंडी अंडी द्यायची सोय लायक की नाही तुझी कोंबडी चल ना तू आणि त्यांचं कोंबडी काय कापली. हा, भाजी ऐकतो. तुम्ही लयच बोलता राव. काय निकेत उलस काम नको करायला म्हणतो बाबांनी त्याचीच बाजू घ्यायची. मी तर काय करायचं. काय करतो? अरे शेण टाकतोय ना. अरे तू काय करते इकडं मी टाकलं असतं ना शेण. आव ती सांगाय आलते मी मगाशी कांदे काटत होते बाबा लय फडाफडा बोलून गेले बाया मला म्हणायला लागल्या. मला म्हणत होते काम नाही करीत नुसती ते जाऊन बायांवर गप्पा मारते. अहो सगळं कांदा काटून झालत मग बाया म्हणल्या की काय करते काय नाही तुझी जाव काय करते म्हणून सांगत होते. म्हणलं जाव काय काम नाही करत तिला अभ्यास असतो मग करते म्हणलं मी सगळं. मग बोलतात पण जाऊ दे ऐकून घ्यायचं आता काय आहे. आपल्या मनाने केलंय लग्न म्हणल्यावर आता काय बोललं तर. आता भाऊजी बोलत येत आता ती लहान आहे तर लहान दाटते त्यांनी तरी समजून घ्यायचं ना. जाऊ दे रे त्याचं आताच लग्न झालंय त्यांचं हळूहळू कळल्यावर नाही म्हणणार काही पण आता नाही. मला एक म्हणायचंय तुम्ही का नाही हो शिकले आपण बी चांगलं राहिलो असतो की. शाळा शिकायचं मस्त ठीक झालं. मग कॉलेज चालू होतं मस्त मार्क चांगले पडायचे पण आई वारली तेव्हापासून मग जे घरी कामाला लागलो ते लागलो. आणि आता अनिकेत कामाला जायचं बाहेर म्हणलं मग घरी कोण बघन ना. आणि त्याच्यात आता लग्न लवकर झालं आपलं मग काय. ती हायच हो पण सगळे तडा बोलत येत तुम्हाला बोलत येत नाही बरोबर वाटत मला. मस्त नाही वाटत पण काय करते आता. आणि एक तर आपल्याकडून झालंय आता असं केलंय आपल्या मनाने तर आता काय ऐकून घ्यायची वेळ येते. आणि तू नको काय म्हणू बाबांना माघार नाही म्हणायचं काय. नाही मी नाही काय बोलले त्यांना पण ती बायांच्यात बोलले ना बाया मग ते कसं होतं ना मग दुसरीकडे कामाला गेलं की लगेच चर्चा होती बायांच्या. जाऊ दे बघन मी ना बाबांना सांगेन की परत नका म्हणू असं काय सांगन मी समजून थोडं मग ऐकतात का नाही पण काय करायचं. बरं घ्या चल उरकून. हा झालंय मी हा. एवढं टाकतो आणि आलो घरी. हा जेवण करा या. आज जरा सुट्टीचा दिवस आहे जरा बरं वाटतंय आज सुट्टी अशी रोज रोज असली तर बरं वाटतं जरा टेन्शन नाही म्हणजे काय हो, कौशिक आले? कौशिक आलो मी गेलोच नव्हतो मी इथंच आहे होय, तुझं मला लक्ष आहे दिसलीच का नाही नवऱ्याकडे? सगळं. जॉब लागली आता मी जरा अलग याच्यात कंडिशन मध्ये. अरे जॉब लागली म्हणून नवऱ्याकडे बी लक्ष दे ना का नवऱ्याला विसरून जाते अहो, जॉबला तुला मॅच लावली एवढे ध्यानात ठेव आणि जॉब पण बंद करू शकतो माझा उपकार केले काय उपकार केले काय मग जॉब वर जायचं सुद्धा बंद करू शकतो मी तुम्ही नाही केलं माझ्यात होतं म्हणून माझ्यात काय? हिंमत होती म्हणून मी जॉबला लागली. समजलं तुमचं काय त्याच्यात? मी अभ्यास केला दिवस रात्र अरे काय काम करून. काय नाही घेणार काय गप्पा झाल्यात. बसलोय हो ही कांद्याची पट्टी धर
अरे हा बरं झालं आणून दिली, मी मागणारच होतो. हा जरा नवीन फॅट घ्यायचा विचार करतोय. किती आहे पट्टी? 80,000 होती. 5,000 त्यावेळेस मी खुशी शिरवंदला गेलतो ना, हा. त्यावेळेस साडीनं मला एक ड्रेस आणला. 5,000 घेतलं तू यातलं? मग आता साडीला आणि त्याला गेले ना. साडीने त्याला तुला तोंड घेऊन कुठे जायला लागतं रे? लाज वाटते तुला? माझ्या परस्पर पैसे कस काय खराचलं तू? अरे अनिकेत मागच्या वर्षी एक तरी ड्रेस घेतलाय का? एक तरी घेतलाय का? तुला कपडे नाहीत का होय? आणि तुझ्या बायकोला काय साड्या नाहीत काय? माझ्या बायकोनं वापरलेल्या साड्या वापरतीस ना ती? हा पण जायला मागत होती लय दिवस झालं म्हणून आणली एक. जायला म्हणजे काय उघडी जात होती काय रोज? अहो आज 5,000 घेतल्यानंतर सगळंच सांगायची काहीतरी पद्धत असती. अरे आम्ही एवढं काम करतोय सगळं तरी तुझ्याकडेच पैसे आणून देतोय तर काम करतोय? 5,000 काम करतोय सगळं रानात मी पुरावतोय तेव्हा तू काम करतोय. आय ते पिठावर नुसता रिगुट्या मारतो. तू लागला काय मला शिकवायला? काय झालं? साडी कस काय घेतली तुम्ही दोघांनी माझ्या परस्पर जाऊन? अहो, साडी नव्हती मला म्हणून घेतली. ती मला माहित नाही. तुम्ही बिना साडीचे आहे. ती मला माहित नाही. 5,000 खरा ना, आजची आज 5,000 सोय लावायची नाही तर दोघांनी पण ना इथून चालतं व्हायचं. बघतो कस काय जगतात तुम्ही. अरे काय बोलतो तुला कळतंय का? काय बोलतो? आम्ही काय बोलतो? मला शिकवतो का काय बोलायचं ते आता तू? अरे तुला नोकरी लागली म्हणून तू आज एवढं बोलतोय मला. कोणा जीवा लागली तुला माहिती तुझ्यासाठी काय? अरे काय सांग. माझ्यासाठी माझ्यासाठी तो नाही केलेलं, माझ्या बाप्पानी काम केलेलं एवढं देणार ठेव. आणि तुला काय शिकवत नव्हता काय बाप? तुला लागली होती सवय नुसतं लग्न 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 केलं ह्या बायवर लग्न. तू लागला मला सांगा वय? तुला घरची बी नको म्हणत होती, तुला सगळी समान वागणूक देत होती. तुला काय गरज होती रे बापाच्या मनाविरुद्ध लग्न करायची? अरे केलं मनाविरुद्ध मग असं काय पाप केलं का मी? पापन बिपन असल्या पाप पुण्याच्या गोष्टी माझ्या पुढे करू नको. तुम्ही आहे ना दोघांनी पण माझ्या दारात राहायचे नाही, आधीच सांगतो. आपण आम्ही जाणार कुठं आता? जाणार कुठं? ती तुमच्या तुम्ही. बाबा काय झालं म्हणजे? बाबा त्याला समजून सांगा काय काय बोलतोय बाबा. काय केलं? कांद्याची 80,000 पट्टी आली, माझ्या परस्पर 5,000 खराचल्या. तर तुला मागून घेता येत नाही का ते पैसे? अहो पट्टीच मी आणली होती मग काय कशाला लागत पैसे तुला? अहो बाबा तुम्ही तर थोडं समजून घ्या. काय समजून घ्यायचं रे? काय केलं पैशाचं? मला एक ड्रेस आणला 2 वर्ष झालं ड्रेस नाही. हा. मग हिला एक साडी लागत कुठं ऑफिसला जायचं? कुठं जाते तू? कशाला लागते तुला नवीन बाहेरच्या साड्या? कुठंतरी यायला जायला म्हणलं चांगली असं. ही पोरगी ना, ही दळिद्री तुला नको म्हणलं होतं. मला नाही ते सांगत लग्न करा, ते सांगच करायचं. हिच्यामुळे सगळं होतंय. बाबा बस आता, एक तर तो ह्या घरात राहील नाही तर मी राहील. मला माहित नाही. नाही तुम्हाला परस्पर उद्योग सुचत ना. निघा तिकडे झक मारा, राहणार जागा तू कपडा बांधा आणि तिकडे मारा. अहो बाबा रानात? कुणाच्या रानात? त्या रानात सुद्धा फिरकायचं नाही, आधीच सांगतो. बा- तिकडं कुणाच्या इथं मोलमजुरी करा नाही. मला सांगा. सांगायचं ना. लाज वाटते काय पैसे मागायला बापाला आणि भावाला? आता सांगणारच होतं आल्यावर ना. मारा तिकडे. आपण पहिलीच एवढे विचारून कष्ट करतो घेतली आणि असती तर. 5,000 खरंच म्हणून काय झालं? 5,000 कष्ट करा ते त्याच लायकीची आणि त्याच कामाची आहे तू. अहो बाबा तुम्ही तरी नका असं म्हणू. मग काय आणि बाबा आम्ही कुठं राहणार आहोत? जा ना तिकडे मसनात जा तिकडे कुठं राहू. बाबा मला काय माहित नाही. ही मायनच समोर लगेच हाकलून द्या. तुम्ही देताय का मी हाकलून देऊ यांना? निघा तुम्ही. काय बोलतोय अनिकेत? ए, आमचा चला. काय हक्क आहेच का नाही इथं काय? हक्काच्या गोष्टी तू करू नको, समजलं का? अरे तू नोकरीला लागलाय तुझ्यासाठी मी शाळा सोडलेली आहे. कुणी? बाबा बघा, शाळा ह्यानी माझ्यासाठी सोडली. काय तू त्याचा उपकार केला काय? तुम्हाला खायला प्यायला आतापर्यंत त्याचं काय? अहो मान्य आहे तुम्ही काम करता, आम्ही पण काम करतोयच ना. मग नीट झक म्हणली असती, नीट काम केली असती तर कशाला दिवस आली असती? एकदा राहा 4-6 महिने बघा लोकांची काम करून पोटाला काय एकदा खायला भेटलं किती त्रास होतो, किती कष्ट करावं लागते कळलं पण तुम्हाला. कुठं जाणार बा आता? जाना हिनी ना हि लय कष्टाळू आहे ना. हा एक काम कर, नाही तर तुझ्या सासऱ्याची लय जहागीरदारी उतू चालली. तुझी बायको तरी कोण नाही तेव्हा म्हणतात ना तसं साड्यान पिड्यान पाहिजे ह्यांना नव्या. सासऱ्याची लय जहागीरदारी उतू. जा सासऱ्याकडे जा. राहा एखादं घर घ्या भाड्या पिढ्यानी आणि दोघं बी तरुण येतं करा लोकांची काम करा म्हणजे कळण जरा तुम्हाला. चालन ठेवली पाहिजे ह्यांना. इथं घर आयतं खायला भेटते ना, त्यामुळे त्यांना नुसतं रानातलं काम केलं तरी काम करतोय म्हणून 5,000 माझ्या परस्पर घेतोय. निघतान का? चला आव, कपडे तर घेऊ ए, दे. कपडे कपडे काय त्याची निघा. वाटत नाही. कपडे मागितली. कपडे लागते. जा काम करा आणि घ्या. एक काम कर, चल स्वयंपाक झालाय का? हा, स्वयंपाक वाट झाला. बरं जेवायला मला. नाही तुम्ही एक काम करा, हाताने घ्या बाबा. आम्ही जरा बाहेर चाललो होतो, फिरायला चाललो, जरा काम आहे तिथे काय office. नाही सगळं तिथंच आहे, फक्त व्यवस्थित ठेवा म्हणजे मला आल्यावर करावं लागतं. चला दोघं नोकरीला म्हणलं आता थोडस
एन्जॉय करणार, हिंडणार फिरणार, घेतो हाताने. खुशी ह्यांना पाणी पाजलंय का रे? हा पाजलंय. नीट टाका की त्यांच्या अंगावर निमध्ये जाऊ दे. झालंय आता काम. त्यांना बी पाणी पाजलंय. हा गडीवर सोडायचेत का राहून द्यायचे? नाही थोड्या वेळ सोडू, आता लय ऊन आहे. हा तेवढं. हा 3-4 वाजता सोडू मग. झालं का रे? हा झालं हो, आता पाणी बिन दाखवलंय, खायला टाकलं त्यांना, मग 4 वाजता चराय सोडेन. आता उन्हाचं नाही चरायचं त्याच्यामुळं. चालतं चरायचं सोड त्यांना चांगलं जप. हा आणि ऐका ना मला हा, बोल. एक 5,000 रुपयाची गरज आहे, थोडा किराणा आणि ते आणायचा होता. तुला आलता 10,000 रुपये दिले त्याला काय? हा पण आता कपडे नव्हते काय नाही, किराणा लागतो घरी. तुला परत राहायला घर दिलं मी काय? नाही पण असं उपकार झाले तर- तुमचे मन. काय झालं उचल दिली मी दोघांना. ते पळून गेले आलेच नाही. नाही हो, आम्ही आता नाही सोडून जाणार इथून. काय कर 2-1 महिने काम करून तुला देतो पैसे मी सगळे. पण थोडे किराणा पुरते तरी द्या ना, मग 3,000 रुपये तरी द्या. मग किराणा थोडं सामान आणायचं होतं बाकीचं. कर ना काम थोडंसं मग देतो तुला. नाही काम आहे, तुम्ही म्हणता ना ते करीन, उलट रात्रीचं भरण्याला त्याला जात जाईन मी असलं तर. बरं चालतं. हा 2-3,000 रुपये द्या मग. नाही तर आहे ना, मी 1000 रुपये देतो तुला. बरं 1,000 रुपये द्या, गावात गेलं फोन करतो 1000 तुम्हाला, रुपये मग देतो त्यांनाच द्या डायरेक्ट. हा चालतंय. हा मला फोन कर त्याचं गेलं मग पाठवतो मी तुला काय लागते सामान की 1000 रुपये. बरं बरं चालतं. हा आणि व्यवस्थित करा सगळं. हा हा जाऊ दे आता काय 5,000 नाही पण 1,000 रुपये तर भेटतात. त्याच्यात काय होईल ना, थोडंफार सामान आणा आपलं. हा आणि थोडं व्यवस्थित स्वयंपाक आपलं कमी कमी होईना. ती मस्त खरं आहे हो सगळं. आता थोडक्यात करूच आपण. पण काय होतं आणि काय दिवस आल्यात आपल्या. हा नका कोणी समजून घ्यायना, तुमच्या भावांना नका समजून घ्यायना, पण तुमच्या बापान तर समजून घ्यायचं ना हो आपल्याला. आणि मी काय म्हणत नाही लयची अपेक्षा. एखादा 2 एकर दिला असतं, तिथं झोपडी फिपडी बांधून नसतो का राहिलो आपण, करून खाल्लं असतं. जाऊ दे मर्दे, आता झालेल्या गोष्टीच काय विचार करते आणि होईन चांगलं. आणि जाऊ दे म्हातारा आज ना उद्याच बोलूच असतं घरी. बोलीन तेव्हा बोलीन ना, आत्ताचे काय हो दिवस. हाय जाऊ दे, वेळ काय आता थोडीच बसून राहणार आहे, आज ना उद्या बदलणच आपले ना. बरं झालं नशीब आपल्याला लेकरं बाळ नाही तर. लेकरं बाळ असतं त्यांना कुठं ठेवलं असतं. सगळं उघड्यावर आलोत की आपण आता. हा ना. बरं चला, बोलत बसल्यावर टाइम जाईल. मला काम मला पडल्यात. काय आले वरडात या. हा. मी जातो मग गावातून आहे ना, तेवढं किराणा घेऊन येतो. हा हा. मी बी येते. त्यांना खायला टाकलंय, पाणी पाजलंय, शिरकुर झाला की रानात जावं लागेल. काम होत नाही, वय झालं बा, आता करायचं तरी काय. काय बाबा किती वेळ नुसते शेण पाणी करणं होत नाही का तुम्हाला? अरे आता नुसतं शेण गोळा करायला दुपार लावली म्हणलं, रानात कधी जायचं? अरे आता होतंय का, वय झालंय. काय वय झालं, खाद्य पिते चांगलं, सकाळ संध्याकाळ पटापटा काम करायचे. होतंय तेवढं करतोय गाडी, आता काय करणार आहे मी तरी. ते रानात नाही गडीकून सुद्धा तुम्हाला काम घेता वय नाही, शेण भरला जाईना नाही काय. आम्ही दोघं पण जॉबला आहे, जसं तो लेख हाकलला ना तसं तुम्हाला पण हाकलून देऊ. मी बाप आहे ना. कुठं कुठं बघायचं, जॉबला जायचं, घरी यायचं, काम करायचं, चांगलं ती मोलकरीण होती तिला पण हाकलून दिलं खुशाल. आणि स्वतः पण करत नाहीये. उरका ते पटापटा आणि रानात जा. हा ना जातो रानात, तो राखलं की जातो रानात. पटकन मग वाका लवकर घ्या. इतकं हळूच काय माय म्हातारं सकाळ संध्याकाळ खात तरी बी. ए आवरलं का? हा कुठं आवरलं. जायचं आणि कधी तू टायमिंगला आवरला असं होतंय का? आवरलं ना. चालायचं? थांबा मला बोलायचं होतं जरा तुमच्यासोबत. नेमकं जायच्या टायमाला तुला बी बोलायचं असतं का रे? अहो नाही, विषय जरा गंभीर होता म्हणून म्हटलं. गंभीर हम्म. काय झालं? अहो आता आपलं कसं आपण जॉबला लागलोय, हम्म. आपल्याला सारखं कुठं पण जावं लागतं. हा. ते कसं बाबांना आपण कसं कुठं पण नेणार हो सोबत. आणि ले खासू लागले, खोका ते ले, आणि आता काम पण नाही होतंय त्यांच्याकडून. हा का? का- काम नाही होत, काय नाही. आणि आता तरी जाऊ द्या, आताच होईन, पण मग आपल्याला नंतर पुढे लेकर बाळ होत्या. मग ते आपल्याला आपण जातो कुठं पण, बाबाला का सोबत घेऊन जाणार आहे? ते पण आहे, तू म्हणते ते पण बरोबर आहे. हा लय दिवस झालं बाबा पण इथंच आपल्यापाशी पडून आहे सारखं. आणि आणि पुढे एवढं जॉबून यायचं, घरचं करायचं, मला किती करावं लागतं त्यांचं. बरं आताच जाऊ दे. आता आता तुझं आवरलंय सगळं?
हा आवरलंय माझं. बाबांचं बघा मग तुम्ही कसं करताय. मीच म्हणले असते त्यांना, पण कसं आहे ना, मी सून आहे आणि शिकलेली सवरलेली मी आहे ना. बोलतो माझ्या पद्धतीने, तू काय बोलू नको. हा नाही मी नाही काय नाही परत त्यांना बोलणार. वाईट वाटायचं. काही जास्त नका बोलू. फक्त बाबाला म्हणा आता नका म्हणा, इथं राहू आपल्याला पण. हो बाबाला काय एवढे असं- दिवस सांभाळलं ना आपण लहान असूनच याने. अरे विषय काय आहे, बाबाला आहे ना आता आहे ना असं म्हणजे धासपूस करून हाकलून नाही जमणार. ती लोक काय होईल ऐकून घे. लोक आहे ना, लोक शेण घालते ना आपल्या तोंडात. एवढा शिकविला सवीरला आणि बापाला घराबाहेर हाकलला. आपल्याला हाकलायचं तर आहे, पण आहे ना गोडीत आज डोक्याने हाकलावं लागेल. हा. तू काय बोलू नको, तू त्यांच्या नाही, नजरेत मी वाईट काय होऊ नाही नको. मी बोलणार. करतो माझ्या पद्धतीने मी बरोबर. कसं बोलू. गप- नाही गप- मला गप- गप- बाबा आले बाबा आले. बाबा झालं का काम ते? भाकरी झाली का? भाकरी झाल्या तर, पण आता असं करा, तुम्ही काय करा, एक 10-15 दिवस आहे का नाही, तुमच्या जेवणाची कुठतरी सोय लावा. अरे आम्ही दोघ जण चाललो बाहेर, आणि मग तुमचं काय होईल, एक तर हाल होते ना, आणि तुम्ही असं पण इथं राहिलात का नाही, एवढं चांगलं घरदार आणि ते सगळं. आपलं बाहेर कुठं? बसत जाईल, झोपत जाईल, पाणी पिणे आपल्याला. हा मग तेच ना, बाहेरची बाहेरच करीत जावा. आणि घरात तसं पण लय मटेरियल आहे, तुमचं लक्ष नसतं. आता तुम्हाला दिसायला बी कमी आहे जरा. घराला कुलप लावून जातो मी. अरे मग असं कसं रे, मग ते लावीन ना मी ध्यान करून. कोणाला? कुलप लावीन. बाबा तुमच्या आजकाल ध्यानात राहत नाही, त्यामुळे तुम्ही मोकार काहीतरी कुठं करता, आणि एवढं टेव्या घरातलं मटेरियल सगळं ती मोकार तुम्ही नसताना तुमच्या मागणीची काढून घरातलं कोण बाबा घरात बसतच नाही ना, बाहेर बसत्या. तुकड्या पाण्याचं मग आता काय लागत बाबा. 15 दिवस जायची, मग काय व्यवस्था करून जा, कुठेतरी सांगून जा. तुम्ही काय करा, तुम्हाला पीठ बीट काय 2-4 हजार रुपये देतो, तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून घ्या भाकरी तुकडा करून. काय तुम्हाला जायचं म्हणलं आता काय मग आता काय, एक तर तुमचं वय नाही, तसं पण आता आम्हाला बाहेर जॉबला जावंच लागणार आहे थोड्या दिवसात. मला न्यापन की तुमच्या कुणाला? तुमच्या बरोबर. काय बाबा, इतकं मोठं शेअर तिथं हरवला बिरवला तर काय करायचं, आम्ही तुम्हाला थोडकीत बसायचं का? आमची कामं धंदा बघायचं का? तुम्हाला थोडं काय तिथं हरवलं. तुम्हाला योग्य वाटेल तसं. बाबा तुम्हाला शहरातलं काही कळत बी नाही. मग कुठं काय गेले तर? तर मग एक काम करा, आता ते एक काम कर, ह्यांना बाहेर जेवाय ठेवू, पलीकडल्या घरातला आणि बाहेर ठेवू. मी ह्या घराला कुलूप लावतो, तो बाहेरच जेवण, बाहेर म्हणजे बाहेरच काम करा. आणि ती गाया म्हशी आणि शेत तरी कशाला झोपता, आपलं गोठ्यात झोपत जा, तिथं तुम्हाला बाजबीज टाकून देते ना, आणि गाड्यांकडून काम मग याच जा करून. घेऊ का मग मी घराला कुलूप लावून? जा तू जेवाय ती पलीकडल्या घरात, पलीकडे बसते ना तिकडे. कुलूप आणि ह्याला लावायला. माझ्याकडून काही चुकले काय म्हणायचं. जे पोरग जीव लावायचं चांगलं, ह्याला साथ देऊन ते घराच्या बाहेर काढलं. यांच्या डोक्यात तर हळूहळू मला बी बाहेर काढायचं, मला बी कटवायचं असं तर नियोजन नसावं. दोघं शिकले, चांगलं रँकीला लागले ना, आता काम होत नसताना काम करतोय मी. एकंदरीत काहीतरी तर अवघड दिसते. बघू आता परमेश्वराची काही इच्छा असेल तसं. वाढ आलो जेवायला मला. दिवसासाठी म्हणली महिना झाला तरी माझा इच्छा करू, हाताने पाणी कापायचं, हाताने करायचं. लाकूड उचला ना, काय व्हायना. बाबा बाबा, अहो बाबा, तुम्ही काय करता इकडं? काय आता पाणीचा परिसर पण लागत आहे भाकर. आणि तो अनिकेतन त्याची बायको कुठे गेले, त्यांना आणता येत नाही का? गॅसवर तापायचं. महिना झाला हक्काला तुम्हाला घरातून. हाताने करतोय, खातोय, काय सांगायचं. अहो मग आमच्याकडे यायचं बाबा तुम्ही. कुठल्या तोंडाने येऊ तुमच्याकडं? इथेच लाज वाटत नाही का मला? अहो बाबा, तुमच्या एवढा अन्याय केला मी, अहो तुमचा एवढा छळ केला, तुमच्याकडे कुठल्या तोंडाने कसं सांगू? मला अक्कल म्हणून लाज वाटली. आपण आम्ही लेकरं नाहीत का तुमची? मग चल बाबा, रडू नका तुम्ही, रडू नका.
अहो हक्काने यायचं तुम्ही. काय होतं माझं काय माझ्या वेळ आली यार. खरं सारे लेकरू सोन्यासारखं किती जीव लावायचं एवढं तडा बोलायचं पण कधी उलटून शब्द नाही. तुला एवढं फडाफडा बोलायचं कधी नाही. काय केलं बाबा रडू नका बाबा, आम्ही आहेत ना. लई लई रे हाल झाली तुमची तर तुमची आणि तुमच्यामुळं परमेश्वराचीच म्हणायचं सगळी करणे. मी तुमच्यावर अन्याय केला, परमेश्वराने माझ्या वेळ आणली. आता नाही तुमची वेळ येणार. आम्ही आहेत, दोघं आहेत आम्ही ना. आहेत बाबा आता तुमच्या सोबत. कसं चाललं बा? आणि आमचं- आमचं बरं आहे. बरं तुम्ही कुठं राहतात, काय खातात, काय किती दिवस झालं तुम्हाला ध्यान नाही झालं का? बापाची आठवण नाही तू? आता अहो तुम्ही बाप- हाकलून दिलं तर मग आम्ही नाही परत तिकडे डोकावलं. आणि आम्हाला मालक बिलय भारी भेटल्यात. ती आम्हाला पैसा पाणी लागलं की देतात. चला सुखात आहेत म्हणायचं. बरं एक काम बाबा, तुम्ही जेवला नसताना आता चला आम्ही जेवायलाच घर चालू, आपण जेवण करू. चला बाबा तुम्ही टेन्शन ना घेऊ, तुम्ही आधी बरे व्हा आणि मग मी त्याच्याकडे बघतो. अरे मग का त्याला अजिबात सोडायचं नाही बघ. त्याला अद्दल घडवायची. आता आपण 3 जण झालो. बाबा आता स्टेट तुला मी नाही भेटली पाहिजे. अहो भेटली बाई, मी फक्त तुम्ही म्हणून ग बसलो, नाही तर त्याला मी दाखवतो काय आहे मग. चला आता आहे ना. आणि आम्हाला वाटलं तुमच्यामुळं तुम्हाला बा- सांभाळते. तुमच्यामुळे मी नाही त्याला काय आजपर्यंत बोललो. पूजा होय रे, आपण 4-5 दिवस झालं फिरून येऊन म्हातारं काय अजून आलं नाही. हा मला तर काय वाटतंय माहितीये का, म्हाताऱ्याला कळून चुकलं की ह्यांना आपल्याला घराबाहेर काढायचंय. जाऊ दे, न सांगता ब्यात गेली, नाही परत हाताला धरून जर काढावं लागलं असतं ना, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. मग प्लॅन तर सक्सेसफुल झाला, नाही तर परत गुण झाला असता. जाऊ द्या, डोक्याला ताण नको. हो ना. ए यार हो की तिघ जण इकडे कस काय आलं तू? बाबा कुठे गेलतात तुम्ही? 4 दिवस झाला आम्ही येऊन तुम्हाला बघतोय साऱ्या गावात इकडे तिकडे हिंडतोय, आणि तुम्ही ह्या भिकारड्यांच्या नादी लागलात काय राव बाबा तुम्ही? कोणाला भिकारी बोलतोय तू? ए, तुला आणि तू लय बाबा बाबा करीत होता ना, का नाही सांभाळणार रे? कोण अरे, ए, सरळ सरळ हाकाला का मला तुम्ही? कुणाला? तुमचं ऐकून मी ह्याला बाहेर काढलं घराच्या. तुम्ही माझ्या अरे बापावर मला हाकायला थोडं होतं बाबा, गोट्यात झोपायचं होतं तुम्ही. मग हा गोट्यात झोपायचं. एवढा मोठा बंगला कोणी बांधलाय? त्यांच्या कष्टातून बांधलाय. तुम्ही नाही पैसे कमावल्यासाठी. घर माझं, माझ्या जीवावर शिकला, माझ्या जीवावर नोकरी, आणि मला गोठ्यात, आणि माझ्या घराला कुलूप. आता काही नाही. तुला ह्यांचा हिस्सा तुला प्रेमाने देता येतोय का? कुणाला? ह्यांचा हिस्सा कसला हिस्सा बाबा? हिस्सा कसला हिस्सा त्याचा? हे जिथं कामाला आहे ना, त्या साहेबाचा वकील मित्र आहे. त्याची गाठ घेऊन आलो आणि कोणाचा? हा तो म्हणला तुम्ही जर मनात आणलं ना तर पूर्ण इस्टेट त्यांच्या नावावर करू शकता. तुम्हाला घराच्या बाहेर काढू शकतो मी. एवढं लक्षात राहू दे, सगळी स्टेट बाबांच्या नाव त्यांच्या नावावर डायरेक्ट आमच्या नाव येऊ शकते. कळलं का तुला? काय संबंध? अर्धा हिस्सा घेईन मी. समजतंय का मी काय म्हणतो? तुम्हाला वाटत असेल नोकरी पैसा, पण ही बापदादाची इस्टेट याला मुक्तान प्रेमाने जमते. मला तू मी चव घातली, मला नाही घालायची समज, म्हणून सांगतोय प्रेमानं निम्मा हिस्सा घेताय का? आणि आजपासून शित मी आणि ही 2 लेकरं. आणि तुम्ही म्हणजे? तुमची व्यवस्था बाहेर. तुम्ही आता बाहेर निघायचं, कारण इतक्या दिवस शांत होतो, बाबांच्या शब्दामुळे शांत होतो. नाही तर तुला त्यावेळेसच का मा हिसका दाखवला असतो म्हणून. ए मला तसलं काही सांगू नको, आणि मला काही तसले बाप्पा जीव जगायची गरज पण नाही. नाही ना? हा अजिबात नाही, सांगू बी नका. निक आणि ठीक ती अर्धी इस्टेट बिस्टेट कशी घ्यायची ना ती माझ्या पद्धतीने बघतो मी. ए, तुम्ही लागला ठीक आहे, सांगायला चल. मला. बाळा, आपण असं जमीन वगैरे असली ना आपल्याजवळ, आपण जॉब सोडून घरी पण राहिलं तरी आपल्याजवळ पैसा राहील. आपण इथून गेलो ना आपल्याला कमवावंच लागल. अरे आपल्याला काय कमी आहे काय? तुला लाख रुपये पेमेंट आहे, मला लाख रुपये ए, payment आहे. तुम्ही ना इथून निघा आणि काय असेल ते बघा. नक्की नाही, जाऊ द्या, नंतर बघू. आता एकटा होतो मी. आता हे 2 येते काय करेल ह्यो तुला माहिती? तुझ्यासारखी त्याला 2-3 लागते. जमते गुढी जे काय असेल ना ते नेमानेम करून देतो मी. ती प्रेमाने. प्रेमाने घेत असला तर बोल, चल. नाही तर मग मी माझ्या पद्धतीने बघतो. घेतो भाऊजी, प्रेमाने घेतो.
अहो एकत्रच राहिलो असतो किती भारी कुटुंब राहिलं मग असतं. किती मस्त हा? आहे. हं? त्याचेच 2 भाग करायचे एका कुटुंबाचे. अरे जाताना आम्ही एक शब्द का नाही बोललो, आम्हाला वाटलं तुम्ही बाबांना व्यवस्थित सांभाळता. आम्ही काय बोललो तर तुम्ही त्यांना सांभाळायचं नाही, तर त्याच्यामुळे गप्प होतो आम्ही. हिला एक माणसाचं करायचं पण जड आलंय. कळालं ना तुमची नोकरी असून तुम्ही काय गुण दाखवले ती. अहो ते बापाला बाबा सांभाळतात. मी इथं होते तर मी सगळं करायचे म्हणायचे अभ्यास आहे हिचा. तुमचं ऐकून ह्या लेकराला किती त्रास दिला, ह्या लेकराला किती छळला, त्यांना दया माया आली माझी. बाबा तुम्ही काय आमचं माझं ऐकलेलं काय नाही. ऐकून तुम्हीच छळत होते, तुम्हालाच आवडत नव्हती ती. मी सांगत होते काय बाबा तुम्ही तिला छळा म्हणून. अरे पण तरी सुद्धा मी किती त्रास दिला त्या लेकराला, माझी दया माया आली. आणि तुम्हाला सगळं देऊन माझे विवेक जाऊ द्या. बघा, विचार करा. नाही चला बाबा तुम्ही. देतो मी त्यांना निम जा. चल तू बघू ठीक आपण. आहे. हा, आम्ही बघतो आमचा पर्याय. चल जाऊ दे आपलं आपण बघू. अहो तुम्हाला जरा अक्कल बिक्कल आहे का? काय असं करताय? अहो तुमच्या बापाने जर कधी मनात आणलं ना, ती सगळी जमीन ना एकट्याच्या नावावर करून देईन. मग काय करायचंय आपण? जॉब कवर पुरणार आहे आपल्याला. आणि शेवटी ते तुमचे वडील आहे आणि ती पण म्हणली ना की आपण मिळून मिसळून राहू. मग राहू आपण सगळे एकत्र, करू, खाऊ. आणि शेवटी आतापर्यंत त्यांनी तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि त्यांनीच केलंय जे काही केलंय आपल्यासाठी. आपण काय केलंय तरी? त्यांनी आपल्याला शिकवलं, तिने पण सगळं घरातलं काम केलं. तेव्हाच मला पण अभ्यासाला वेळ भेटला ना. तसं पण तेव्हाच कळलं असतं ना आपल्याला, आज आपल्याला ही वेळ नसते आली बा. थोडं समजून घ्या. लय केलंय तुमच्यासाठी तर लयच केलं हो. जात पूजा आपल्याकडून बी चुकी झालेली. आपण बाबांची माफी मागू आणि सगळीजण मिळून मिसळून राहू. दादानी पण माझ्यासाठी लय केलेलं आहे, पण नाही का मला पैशा पाण्याचं डोळ्यावर झापडे आलती. त्यामुळे मला पैशा पुढे काही सुचलं नाही. मी पण त्याला अपमान हे त्याच्यामुळे नाही केलं. झालं. आपण या भ्रमात राहिलो की नाही जॉब लागला आणि जॉबनी सगळं होणार आहे. पण जॉबनी नाही काय होणार आहे. बाप दादाची जी जमीन आहे ना, तीच आयुष्यभर पुरणार आहे. शेवट तीच करणार आहे. चल बाबांची जाऊ दे. माफी माग. बाबांची माफी मागा. वडील आहे तुमचे, पाया पडा. काही नसतो होत. बाप देवासारखा असतो. चल